ढोलकीने साथ दिली या धरणी, म्हणून मी गाते आज या चरणी। चढवून आले साज आज या क्षणी, तुम्हा रसिकांच्या बिनज राय खुनी। स्वरतालाचा घ्या सुगंध मनी, करीते मी मुजरा या राया ओ रसिका। करीते मी मुजरा यारणी, करीते मी मुजरा यारणी ओ रसिका। करीते मी मुजरा यारणी। सुस्वागतम सुस्वागतम। सर्वप्रथम कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करते की कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे आणि मी माझ्या कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करणार आहे। त्याचप्रमाणे सर्वप्रथम त्या विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून स्वराज्य जननी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून आजचा हा कार्यक्रम बारशा निमित्त हा शक्तिपुराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत ते म्हणजे श्री नथुरामजी केशव चांदोरकर। तर यांना सर्वप्रथम माझा शाहिरी मानाचा मुजरा करते की त्यांनी मला माझी इथे कला सादर करण्याची संधी दिलेली आहे। तसेच आजचा हा वारसा आहे आणि मुलग्याचे वडील आहेत अक्षय चांदोरकर, त्यांना बंटे असे म्हणतात, तर त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करते। त्याचप्रमाणे हा कार्यक्रम बघण्यासाठी भर पावसात हे सर्व रसिकजन उपस्थित आहेत, ते सर्व तमाम रसिकजनांना माझा शाहिरी मानाचा मुजरा करते की एवढ्या पावसामध्ये सुद्धा माझा कार्यक्रम बघण्यासाठी तुम्ही सगळेजण इथे आलेले आहेत। त्याचप्रमाणे मला आज संगीताला साथ देणार आहेत ते म्हणजे कीबोर्डला साथ देणार आहे स्वप्नीलदादा जाधव। तसेच अजून एक त्याला साथ करणार आहे सम्यक शिर्के। त्याचप्रमाणे बँजोला साथ देणार आहे प्रणितदादा मोहिते उर्फ दोदो। त्याचप्रमाणे ढोलकीला साथ देणार आहेत आशिषदादा पेडमकर। ऑक्टोबरला साथ देणार आहेत अजय दादा काणेकर। तसेच माझे गुरुवर्य, माझे वडील आणि सहशाही विवेकजी शेलार। कोरसला साथ देणार आहे माझी बहीण अस्मिता शेलार। तर यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि माझी शाखा जय भवानी नाचवाना चिंचोली शेलारवाडी। त्याचप्रमाणे दरवेळी आमच्या सोबत असतो तो म्हणजे आमचा निलेश दादा कदम। तर यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि आमचे युट्यूबर ऋतिक दादा देवरुखकर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करून मी या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे। प्रेम वात्सल्य माया अशीच आहे तुझी मूर्ती, म्हणून तर
जगात गाजे सर्व दूर आईची बघा त्या आदिमायेचा वास हा सगळीकडेच असतो आणि त्या आदिमायेची शक्ती तिची अनेक रूपे आहे तर तिच्यावरून स्तवन घेणार आहे सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या प्रेम वात्सल्य माया अशीच आहे तुझी मूर्ती म्हणून तर जगात गाजे सर्व दूर आईची या आदिशक्तीला आज मी वंदन करते या आदिशक्तीला आज मी वंदन करते आणि रणांगणी आई तुझी थोरवी मी गाते त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम माझा ज्यांच्यासोबत आहे ते म्हणजे माझे प्रतिस्पर्धी तुरेवाली शाहीर योगेश जाधव यांनाही या शक्तिवाली शाहीर वैद्य शेलारीचा शाहिरी मानात समुद्र मानात समुद्र मानात समुद्र आणि म्हणून त्या आदिमायेला वंदन करण्यासाठी काय म्हणायचं आहे नीट लक्ष असू द्या बघा काय म्हणायचंय त्रिसर पंचशीला त्रिसर पंचशीला अनमोल गीत झाले भीमा तुझ्यामुळे जीवनी संगीत आले भीमा तुझ्यामुळे जीवनी संगीत आले आणि म्हणून काय म्हणायचं आहे प्रथम वंदनाही प्रथम सुख शांती दे मनाला आई तुझ्या गुणाला सुख शांती दे मनाला
शांती दे मला सुख शांती दे मनाला। बोल श्री गजानन महाराज गावदेवी बजरंग जागे। बोला परमहंस गणपती कैलास रामचंद्र पांडुरंगराम कृष्ण शांताराम अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाचमंडळ चिंचवली शेलारवाडी यांचा बोल शक्ती
सगळ्यांना आवाज येतोय ना माझा क्लिअर? नक्की? हा, तर गाण्याला सुरुवात करत आहे, नीट लक्ष असू द्या. त्याआधी जिनर संजोग मारणे, अगस्त निलेश वाघमारे यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाच मंडळ आभारी आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे? सुवास त्या दुर्वा फुलांचा दाही दिशा दरवळ, चैतन्याचा दीप साऱ्या घरी उजळत. बघा, ते गणराया जेव्हा आपल्या घरी आले होते तेव्हा सर्वांनी मनोभावे त्यांची सेवा केली होती आणि सगळ्यांच्या घरी धुपाचा सुगंध सुटला होता. आणि नेहमी आज्ञा बोलून आपण त्यांची मनोभावे पूजा करत होतो आणि तेच गणराया आपल्याला सोडून गेलेले आहेत. आणि त्या गणरायांना असं सांगणं आहे की तुम्ही लवकर पुन्हा धरतीवरती या. आणि म्हणून काय म्हणायचं आहे? सुवास त्या दुर्वा फुलांचा दाही दिशा दरवळत होता, चैतन्याचा दीप साऱ्या घरी उजळत. सळसळणाऱ्या वाऱ्यांमधून नाद घुमत होता, सळसळणाऱ्या वाऱ्यांमधून नाद घुमत होता. आणि प्रत्येकाच्या मनात हे गणराया ध्यास तुझा. म्हणून काय म्हणायचं आहे? चाल आहे, इस प्यार से मेरी तरफ ना देखो, हो जाएगा. आणि म्हणून काय म्हणायचं आहे? ओढला गली तुझी भक्त जना, करीते मी वंदना. तुझ्या वाचून मन लागेना, भाऊनी यारणा. तू गौरीच्या नंदना, गौरीच्या नंदना, गौरीच्या नंदना, गौरीच्या नंदना. ओढला गली तुझी भक्त जना, करीते मी वंदना. तुझी भक्त जना, करीते मी वंदना. तुझ्या वाचून मन लागेना, भाऊनी यारणा. गौरीच्या नंदना, गौरीच्या नंदना, गौरीच्या नंदना, गौरीच्या नंदना. ओढला गली तुझी भक्त जना, करीते मी वंदना. तुझ्या वाचून मन लागेना, भाऊनी यारणा.
राधा
तर बघा स्तवन आणि गण झालेलं आहे। आता आता कशाला सुरुवात करायची? तुमचा आवाज यायला पाहिजे। हा आता सुरुवात कशाला करायची? इकडं मंडळी झोपल्यात का तुम्ही? झोपलात नाही ना? गवळणीला सुरुवात करायची ना? असा जरा आवाज येऊ द्या तुमचा। हा आता योगेश बुवा वन काय म्हणतात? रायगडचा टायगर, बरोबर? तर बुवा विसरू नका, मला सुद्धा खेडची वाघीण बोलतात। हा गवळणीत अशी काय तुम्हाला भाडेन? घरी अर्ध्या कपड्यांवरती घरी जा। हा गवळण शास्त्रात आहे, बुवांना आधीच सांगते, गवळण शास्त्रात आहे। आता या रणांगणात मी कोण आहे? राधा, बरोबर? बुवा कोण आहे? कान्हा। म्हणून काय म्हणायचंय? अरे कान्हा जरा बाहेर ये ना आणि माझी गवळणीत लक्ष देऊन ऐक ना, ऐक ना। योगेश बुवा तुम्ही जिथे कुठे असाल तिथनं माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐका। हा नवीन विषय आहे, तुमचं नीट लक्ष असू द्या। बघा काय म्हणायचं आहे? तर बघा काय म्हणायचं आहे? हलबाड पोर झाला राधेचा दिवाना, हलबाड पोर झाला राधेचा दिवाना, भर रस्त्यामध्ये खेळत होता हा यशोदेचा कान, करते विनवणी या कानाला बघा त्या वृंदावना, करते विनवणी या कान्हाला बघा त्या वृंदावना, आणि किती सांगू मी या राम खोराला, आणि किती सांगू मी या राम खोराला, तरी हा कोणाचंच ऐके। म्हणून काय म्हणायचं आहे? गवळणीची चाल आहे, सांगू का तुला काय आहे माझ्या मनात, अरे सांगू का तुला काय आहे माझ्या मनात, लवकरावं वाटतंय याला म्हातारपणात, लवकरावं वाटतंय रे याला म्हातारपणात।
आता योगेश बुवांचं वय झालेलं आहे, हा बुवांचं लग्न सुद्धा झालेलं आहे, पण बुवा तुम्हाला नाही बोलायचंय, मी आधीच सांगितलंय गवळणीची चाल देते, हा नाहीतर बुवा लगेच बाहेर येतील काय बोलतेस म्हणून, हा तर बुवा गवळणीला सुरुवात करताय, नीट लक्ष असू द्या, बघा काय म्हणायचं आहे. असताना खेळत रस्त्यामध्ये तिने रागाने खेचल्या. दादा तुम्ही जरा सगळ्यांनी शांत बसा. बघा काय म्हणायचंय, तुमचा आवाज आला पाहिजे, जर आवडला तर सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. हा असताना खेळत रस्त्यामध्ये तिने रागाने खेचल्या, अहो तिने रागाने खेचल्या. या हरामी कान्हाच्या, आता हरामी कान्हाला बोलते, नाहीतर बुवांना वाटेल त्यांना बोलते. हा या हरामी कान्हाच्या, या हरामी कान्हाच्या. महिला मंडळ तुमचा मान राखूनच बारी करणार. या हरामी कान्हाच्या पुढे बोलू ना नक्की. या हरामी कान्हाच्या गोट्या राधेने खेचल्या. या हरामी कान्हाच्या काय म्हणाले, या हरामी कान्हाच्या, अहो गोट्या राधेने खेचल्या. गवळण आवडली नक्की? काय तुमचा आवाज येत नाही बाबा व्यवस्थित. या हरामी कान्हाच्या, अहो गोट्या राधेने खेचल्या. बघा काय म्हणायचंय, जेव्हा तो श्रीकृष्ण त्या गवळणी जेव्हा जात असतात बाजाराला, तेव्हा तो श्रीकृष्ण मध्येच रस्त्यामध्ये गोट्या खेळत होता. हा नाहीतर बुवांना कुठल्या तरी दुसऱ्या गोट्या वाटतील. हा योगेश बुवा नेहमी बोलतात, त्यांचा नेहमीचा एक डायलॉग फेमस, हा मी आहे जाधव, मी आहे जाधव, कशी धव धव धवी बुवा तुम्हाला पण अशी कपड्यांसारखी धव धव धवी. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बुवा, एवढाच विषय आहे की तो श्रीकृष्ण मध्ये रस्त्यामध्ये तो गोट्या खेळत होता, आणि त्याच गोट्या ती राधा त्याला आधी समजावते की खेळू नको, रस्त्यामध्ये खेळू नको, आम्हाला जाऊ दे, पण तो काना काय त्या राधेचं ऐकत नाही, आणि म्हणून त्या राधेने त्याच्या गोट्या घेतल्या आणि त्या चेचल्या. बुवा एवढाच विषय आहे, नाहीतर बुवांना कुठल्या तरी दुसऱ्या गोट्या चेचल्या असं वाटलं. हा गवळण घ्यायची ना, घ्यायची ना, घ्या. असताना खेळत रस्त्यामध्ये तिने रागाने खेचल्या. असताना खेळत रस्त्यामध्ये तिने रागाने खेचल्या. या हरामी कान्हाच्या, या हरामी कान्हाच्या, या हरामी कान्हाच्या गोट्या राधेने खेचल्या. या हरामी कान्हाच्या गोट्या राधेने खेचल्या. अडून तो खेळतोया हा यशोदेचा कान्हा. काही केल्याने तोय केला तरी खेळतोय पुन्हा पुन्हा. अडवून तो खेळतोया हा यशोदेचा कान्हा. खेळ खेळाय पुन्हा येऊन कानताने रस्त्यात रचल्या. कानताने रस्त्यात रचल्या. या हरामी कान्हाच्या, या हराम खोराच्या गोट्या राधेने खेचल्या. या हरामी कान्हाच्या गोट्या राधेने खेचल्या.
कानाच्या गोट्या राधेने चेचल्या त्या हरामी कानाच्या अहो गोट्या राधेने चेचल्या रागाने खेचल्या असताना खेळत रस्त्यामध्ये तिने रागाने खेचल्या जया हरामी कानाच्या गोट्या राधेने खेचल्या जया हरामी कानाच्या अहो गोट्या राधेने खेचल्या जया हरामी कानाच्या गोट्या राधेने खेचल्या जया हरामी कानाच्या गोट्या राधेने खेचल्या या हरामी कान्हाच्या बुवा गोट्या या हरामी कान्हाच्या गोट्या राधेचे तर बघा कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे आणि घाई गडबडी बुवांना प्रश्नप्रत दिलेली नाही तरी सुद्धा बुवा प्रश्न सांगते नीट लक्ष असू द्या। बुवा माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की मदमरूची उंची किती आणि बुवा तुम्हाला जर याचे उत्तर ग्रंथा आधारे देता येत असेल तरच द्या नाहीतर इथे येऊन रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही। तसेच कैलासवासी कापशाबाई वाघोसकर यांच्या स्मरणार्थ युवराज वाघोसकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। नाचमंडळ आभारी आहे। गवळण झालेली आहे पदाला सुरुवात करत आहे। बघा पदाची चाल आहे झुम झुम पायी वाजे घुंगुर गिरकी घेता फिरते अंबर आणि म्हणून काय म्हणायचं आहे उघडून कान घ्याय कोणा शरीर त्याचा करुणी धारण उघडून कान घ्याय कोणा शरीर त्याच करुणी धारण वस्त्र बदलतो त्याप्रमाणे गेला तो घाबरून आणि म्हणून काय म्हणायचं आहे येत नाही विझवता त्यालाच याला जलान येत नाही विझवता त्यालाच याला जलान। बघा काय म्हणायचं आहे उघडून कान घ्या ऐकून असं कोण तर श्रीकृष्ण त्या अर्जुनाला सांगत आहे। तर त्या अर्जुनाला तो युद्ध करण्यासाठी सांगत आहे पण तो अर्जुन काही मान्य करत नाहीये कारण शुक्राचार्य वगैरे ते
सर्व त्याच्या समोर जे कौरव असतात युद्धासाठी, ते कौरव त्याचे भाऊ असतात आणि म्हणून तो श्रीकृष्णाला काय म्हणतोय की मी माझ्या भावांशीच कसं लढू. आणि म्हणून तो श्रीकृष्ण त्या अर्जुनाला समजावत आहे काय, उघडून कान घ्या ऐकून शरीर त्याच करून धारण, वस्त्र बदलतो त्याप्रमाण गेला तो घाबरून, येत नाही भिजवता. आता जे अर्जुनाकडे धनुष्य होतं तर त्या धनुष्याने अग्नी सुद्धा प्राप्त करता येत नव्हती. आणि त्याचप्रमाणे जलाला सुद्धा भिजवता येत नव्हता. आणि म्हणून त्या श्रीकृष्णाने त्या अर्जुनाला समजावलं आहे की तू त्यांच्याशी युद्ध करू शकतोस. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, येत नाही भिजवता त्यालाच याला जलान. त्या धनुष्याने जल सुद्धा भिजवता येत नाही व एवढंच म्हणायचं आहे. आणि म्हणून येत नाही भिजवता त्यालाच याला जलान. उघडून कान घायकून शरीर त्याच करून धारण, उघडून कान घायकून शरीर त्याच करून धारण, वस्त्र बदलतो त्याप्रमाण, वस्त्र बदलतो त्याप्रमाण गेला तो घाबरून, येत नाही भिजवता त्यालाच याला जलान, येत नाही भिजवता त्यालाच याला जलान. सत्य हे सारे ते सांगितले, जीव कुणाचा घेत मी नाही असे अर्जुनाला पटवून दिले. श्रेष्ठ तो बाण करून दिली जाण, श्रेष्ठ तो बाण करून दिली जाण, गावे तुम्ही ऐकून येत नाही भिजवता त्यालाच याला जलान, येत नाही भिजवता त्यालाच याला जलान. मार्ग दाविला तो कर्माचा, करुणी त्याग त्या इच्छांचा नाश करता येत नाही त्या आत्म्याचा, नाश करता येत नाही बघा. तर तो श्रीकृष्ण त्या अर्जुनाला सांगत आहे की पहिला
पहिला मार्ग जो आहे तो ज्ञानाचा आहे आणि दुसरा मार्ग आहे तो कर्माचा आहे आणि तुला युद्ध करण्यासाठी दुसरा मार्ग निवडावा लागणार आहे तो म्हणजे कर्माचा मार्ग। आणि तुझ्या त्या बाणाने अग्नी सुद्धा पेटत नाही आणि जल म्हणजे पाणी सुद्धा भिजवता येत नाही। आणि असं सर्व जेव्हा तो श्रीकृष्ण त्या अर्जुनाला पटवून देतो तेव्हा तो अर्जुन हा युद्धात तयार होतो आणि म्हणून काय म्हणायचं आहे, पहिला हा ज्ञानाचा मार्ग दाविला तो कर्माचा, करुणी त्याग त्या इच्छांचा नाश करता येत नाही त्या आत्म्याचा, फिरले ते मन सारे ऐकून, फिरले ते मन सारे ऐकून, तयार झाले रणांगण येत नाही विझवता त्याला सयाला जलान, येत नाही विझवता त्याला सयाला जलान, उघडून कान घ्यायकून शरीर त्याच करून धारण, उघडून कान घ्यायकून शरीर त्याच करून धारण, वस्त्र बदलतो त्याप्रमाण, वस्त्र बदलतो त्याप्रमाण, केला तो घाबरून एक नाही विझवता त्याला सयाला जलान, येत 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 नाही भिजवता त्यालाच याला जलान। बघा आराध्य अजय चांदोरकर सांगते, बुवा एकूण एक गाणं सगळे नवीन होती, हा सगळी गाणी नवीन होती, गवळण सुद्धा तुम्हाला नवीन आहे, तुम्ही पण इथे नवीनच द्या, नाहीतर माझं नाव आहे वैदई त्याच्यावर दही बी काहीतरी इथं घेऊन येते। हा तर बुवा माझी पहिली बारी मी अगदी शास्त्रात केलेली आहे, तुम्हाला पण सांगते शास्त्राला शास्त्र पटवून द्या, नाहीतर जर अर्थाचा अनर्थ केला तर दुसरी बारी या शक्तिवाली शाहीर वैदेही शेलारच्या हातात एवढं लक्षात ठेवायचं। हा योगेश बुवा तुमचा जो डायलॉग आहे ना त्यालाच जाधव तुला कपड्यांसारखी धुवी एवढं लक्षात ठेव। हा आता बुवा बोलतील भरपूर काय बुवा बोलतील। हा तर बुवा मी माझी पहिली बारी इथे संपत आहे आणि तुम्हाला सुद्धा पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते।